नमस्कार, बीकेबी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। नागपुरात नियम हटविण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा हल्लाबोल। मोठ्या संख्येत व्यापाऱ्यांनी केलं प्रदर्शन। महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे हल्लाबोल प्रदर्शन। केंद्र सरकारच्या विरोधात लावण्यात आले जोरदार नारे। आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थितींचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा। आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त। सोमवारी नागपूरच्या संविधान चौक परिसरातून नागपूर महानगरपालिकापर्यंत व्यापाऱ्यांनी सरकार जगाव व्यापार बचावचा नारा देत मोर्चा काढला। यावेळेस नागपुरात लागू नियम लवकरात लवकर हटवण्यात यावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली। या प्रदर्शनाचा आढावा घेतला बीकेबी न्यूजचे ब्युरो मुकेश हेडाव यांनी। नागपुर में बड़े पैमाने पर जो कोचिंग इंस्टीट्यूट है उनका भी कहीं न कहीं प्रदर्शन हो रहा है कि उन्हें भी खोलने की इजाज़त दी जाए। यहाँ पर हमारे साथ है ACI के लोग जिनसे बात करते हैं। आपका परिचय दीजिए, क्या मांगे आप? सर को दीजिए। मैं रजनीकांत बोंद्रे, मैं प्रेसिडेंट हूँ एसोसिएशन ऑफ कोचिंग इंस्टीट्यूट नागपुर। जैसे कि आप सब लोग जानते हो, कोचिंग इंस्टीट्यूट केवल एक ऐसा सेक्टर है कि जो सबसे ज़्यादा अफेक्टेड है और सबसे ज़्यादा इग्नोर्ड है। जब जब लॉकडाउन लगा है तब तक गवर्नमेंट ने पहले हमको लॉकडाउन किया है और अनलॉक के वक्त गवर्नमेंट हमको भूल चुकी है। 15 महीनों से हम लोगों की परिस्थिति बहुत ख़राब है। कई लोगों ने अपने व्यवसाय बदल दिया है, कई लोगों ने कोचिंग सेंटर बेच दिए हैं, कई लोग भूखे अभी रहने की नौबत उनके ऊपर आ चुकी है। फाइनेंशियल क्राइसिस सब लोगों को है। बच्चे को भी ऊपर इसका विपरीत परिणाम हो रहा है। बच्चे को साइकोलॉजिकल इफेक्ट उनके ऊपर हो रहा है क्योंकि टीचर्स के साथ कम्युनिकेशन उनका हो नहीं रहा है। और एक वक्त था कि जब नागपुर के अंदर बहुत सारी केसेस थी तो लॉकडाउन बोला हमने कर लिया। जब मुंबई और पश्चिम महाराष्ट्र की बात थी तो वहाँ पर उन लोगों ने तब वो ओपन रखा हुआ था क्योंकि यहाँ ज़्यादा केसेस जो वहाँ कम थी। आज यहाँ कम है वहाँ ज़्यादा है, तो उनका कानून हमको क्यों लागू हो रहा है? और एजुकेशन के तो गवर्नमेंट का बिल्कुल ख्याल नहीं है। हमारी मांग है कि जल्द से जल्द विद स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर 50% अटेंडेंस के साथ ऑफलाइन क्लासेस की परमिशन दी जाए, अन्यथा आने वाले पीढ़ी के ऊपर बहुत विपरीत परिणाम होगा और ये कोचिंग सेक्टर बुरी तरीके से प्रभावित होगा। शिक्षा पर कितना विपरीत असर पड़ा हुआ है कोरोना में? जिस तरह से आपके कोचिंग इंस्टीट्यूट बंद है, वही ऑनलाइन स्टडी के जरिए एक विकल्प दिया हुआ है, तो क्या ये समन्वय नहीं एक तरह का? ऑनलाइन कोचिंग जो भी हो रहा है, लेकिन ऑनलाइन कोचिंग के बहुत सारे ड्रॉबैक्स है। पहली बात तो यह है कि बच्चे के साथ जो पर्सनल कनेक्ट होता है वो नहीं होता है। पर्सनल कनेक्ट नहीं होने से बच्चे के दिल के अंदर की जो बातें खुलकर बाहर नहीं आती है और उसके वजह से उसको क्लैरिटी कितनी होती है प्रश्न है। आज पेरेंट्स के तरफ से भी ऐसी मांग आ रही कि सर बच्चों को बुलाइए, उनसे इंटरेक्ट कीजिए क्योंकि बच्चे घर में बैठे बैठे परेशान है। और ऑनलाइन से होता है ऐसा कि इतने सारे घंटे वो जब स्क्रीन के आगे खड़ा रहता है तो उसके आंखों के ऊपर, उसके दिमाग के ऊपर असर पड़ता चला जा रहा है। और इसीलिए मुझे लगता है कि ऑफलाइन क्लासेस अभी जल्द से जल्द चालू कर देनी चाहिए। ऑफलाइन बच्चे ऐसे बोल रहे हैं कि हमको आत्महत्या करना है। ये परिस्थिति से सरकार अवगत नहीं है। अगर ये इसके तरफ सरकार ध्यान नहीं देगी तो प्रमाण जो है आत्महत्या का वो बढ़ जाएगा, क्योंकि आपने बच्चों को घर में बांध के रखा है। अगर वो कोचिंग क्लास में आते हैं तो हमारे डिसिप्लिन के अंदर वो मास्क पहन के सोशल डिस्टेंसिंग के साथ वो क्लासेस अटेंड करेंगे। आपने बगीचे खोल दिए, वहाँ पर जाके बच्चे खोल रहे, कोई मास्क नहीं लगा रहा है। आप बच्चों को थोड़ा देखिए, वो सारे मोटे होते जा रहे हैं क्योंकि घर में बैठे हैं। उनको बाहर निकालिए और अपने देश के विकास के लिए उनका एजुकेशन सेक्टर में काम करना बहुत आवश्यक है। तो देख सकते हैं यहाँ पे कोचिंग इंस्टीट्यूट के जो पदाधिकारी थे यहाँ पे जो आए हुए थे अपनी मांग को लेकर, उनका मानना है कि 50% कैपेसिटी के हिसाब से कोचिंग
शुरू की जाए ताकि बच्चों का भविष्य बनाया जा सके? सर असर तो 15-16 महीने से पड़ा हुआ है और हमसे ज़्यादा हमारे स्टाफ का असर पड़ा है। और अभी स्थिति ऐसी आ गई कि कस्टमर्स को भी असर पड़ गया, क्योंकि उनके भी जो शादी व्यवहार रहते हैं या फंक्शन रहते हैं या बाहर जाना रहता है, वो भी तरस आ गए हैं। वो हमको फोर्स करते हैं कि आप हमको सुविधा करके दो, मगर उसमें जब लिमिटेशंस है तो हम लोग वो कर नहीं पाते हैं। हमसे ज़्यादा हमारे स्टाफ और जो कनेक्टेड लोग हैं उनको बहुत ज़्यादा असर है। ये पैसे से गिनती नहीं हो सकती है, ये रिस्पेक्ट, इंसानियत सब खत्म हो चुकी है। ये कितना स्टाफ है आपका, और आपका व्यक्तिगत तौर पर पूछना चाहूँगा कि किस तरह से दौर बीता हुआ? बहुत ख़राब दौर बीता। 6 महीने मैंने होटल पूरे डॉक्टर्स और नर्सेज मेडिकल स्टाफ को दिया था। उस समय भी हमने सैलरी दी है और अभी तक हम लोग हमारे पूरे स्टाफ की जितनी है 60%, 70%, 100% सैलरी देते हैं और अभी तक देते आए हैं। क्या मांग करना चाहेंगे आज के दिन? यहाँ पर बड़े संख्या में व्यापारी वर्ग है, हर क्षेत्र से आया हुआ है, यहाँ पे क्या बोलेंगे आप? हमारी मांग एक ही है कि अगर केसेस 3 हैं, 2 केसेस पूरे नागपुर सिटी में 3 दिन से आ रहे हैं, 10,000 की टेस्टिंग में, 8,000 की टेस्टिंग में, तो ये लिमिटेशन लेवल 3 का नहीं लगना चाहिए। ये व्यापार करने के लिए पूरा खुलना चाहिए। सिर्फ होटल इंडस्ट्री नहीं, बाकी भी व्यापार खुलना चाहिए, क्योंकि उसके अंदर में जितना खुलेगा वो क्राउड स्प्रेड होगा, कोई इकट्ठा नहीं होगा। 4 बजे जो भीड़ होती है वो कम हो जाएगी। और भी कुछ लोग हैं हमारे साथ, क्या कहना चाहेंगे आप? बस यही कि हम सरकार से ये अपेक्षा रखते हैं कि लॉकडाउन जल्द से जल्द हटा करके हम लोगों को थोड़ा रिलीफ दे। जो 4 हम लोग भी लेवल 1 में है, बल्कि हम लेवल 3 में रखा गया है। इसलिए हम सरकार से ये करते हैं, विनती करते हैं कि हम सबको अभी थोड़ा रिलीफ दें और टाइमिंग बढ़ा दिया जाए। मानते हैं आज जो परिस्थिति आ गई कि पूरी तरह से छूट दे देनी चाहिए और एक तरह से नियमों को थोड़े से लागू करके ये सारी चीज़ें दे तो व्यवसाय बहुत अच्छे से। जी बिल्कुल सही बोल रहे हैं आप कि अभी ये परिस्थिति आ गई है कि नागपुर में से 1 केस या 2 केस हो रहे हैं, तो हम लोग को समय की थोड़ी सी एक्सटेंशन समय का हमको मिल सकता है। तो इसलिए अभी जैसे पहले 10 बजे तक का समय था रेस्टोरेंट के लिए और बाकी व्यापार के लिए, अभी वो वापस से लागू कर देना चाहिए। आपने एक बैनर लगा के रखा है, मी जवाबदार पण मी बेरोजगार। बेरोजगारी का कहीं न कहीं साया है व्यापारियों पर भी और कहीं न कहीं व्यापार भी मंदा गया है। बराबर 2 साल से हम लोग लॉकडाउन झेल रहे हैं। हमने हर प्रोटोकॉल, हर चीज़ फॉलो की है। हमारे होटल प्रीमाइसेस में हम हर चीज़ फॉलो कर रहे हैं, सैनिटाइजर से लेके मास्क से लेके हर चीज़ फॉलो करने के बाद भी हम जवाबदारी दिखा रहे हैं। उसके बावजूद भी हम बेरोजगार हैं। आज हमारे पास गैस नहीं है, हम सैलरी देनी पड़ रही है हमको, इलेक्ट्रिक बिल हो गया, आपके प्रॉपर्टी टैक्स, हम सब कुछ वो चल ही रहा है हमारा। मतलब हम लोग कभी कैसे ऐसी परिस्थिति आ गई है कि अब हम क्या करें, हम खुद ही अभी मतलब समझ में नहीं आ रहा हमको। तो आज ये नौबत आ गई कि हमको रास्ते पे उतरना पड़ रहा है। आपका व्यापार क्या है और क्या परेशानी है? हम होटल से जुड़े हैं, तो रेसिडेंशियल होटल्स वाले हम लोग सब। आज हमारी ऑक्यूपेंसी 5 से 10% है। आप कोई भी होटल में जाएंगे 5 या 6 रूम लगे होंगे उनके, हमारे खर्चे नहीं निकल पा रहे हैं। आज उतने भी रूम नहीं लगे हैं हमारे। सरकार जगाओ वाणिज्य बचाओ ऐसा नारा व्यापारी संगठनों ने नागपुर में दिया है। बड़ी संख्या में संविधान चौक पर यहाँ पर लोग आए हुए। खुद दीपेन अग्रवाल जी इसका नेतृत्व कर रहे हैं, उनसे जानते हैं। दीपेन जी, क्या कहना चाहेंगे आज के दिन जिस तरह से मांग हो रही है? देखिए, 4 जून को स्टेट गवर्नमेंट ने एक बहुत ही साइंटिफिक फार्मूला अडॉप्ट करके महाराष्ट्र में लागू करने की अनाउंसमेंट की थी। उससे अलग अलग लेवल्स के ऊपर में रिलैक्सेशन और रिस्ट्रिक्शंस उस पर लागू होने चाहिए थे। नागपुर 4 जून से लेवल 1 पर है, लेकिन नागपुर में लेवल 3 का रिस्ट्रिक्शन लगाया जा रहा है और व्यापार करने में और अपने वर्क प्लेस चलाने में बहुत ज़्यादा दिक्कत हो रही है। उसका विरोध करने के लिए आज सभी व्यापारी भाई और एस्टैब्लिशमेंट ओनर और जो मोस्ट अफेक्टेड सेक्टर्स है उनके लोग ये आज सड़क पे उतरे हैं और ये सरकार को संदेशा देना चाहते हैं कि इनफ इज़ इनफ और अब हम सहन नहीं करेंगे। रिलैक्सेशन तुरंत अनाउंस किया जाए और ये जो जाति है और मनमानी है इसको वापस लिया जाए। कितने का नुकसान हुआ है अगर देखा जाएगा, और व्यापारियों की क्या परेशानियां सामने आ रही है जब आप खुद नेतृत्व कर रहे हैं? व्यापारियों की परेशानी की व्यापारी तो आत्महत्या की कगार पे आ गया है। व्यापारी बोल लो या जो मोस्ट अफेक्टेड सेक्टर्स है जैसे रेस्टोरेंट, स्टेशनरी, कोचिंग क्लास, मंगल कार्यालय, आर्टिस्ट, ये जितने भी सेक्टर है इनका पूरा व्यापार पूरी तरीके से निस्तो नाबूद हो गया है। और ये मतलब अब अपने एम्प्लॉयमेंट को, अपने जो स्टाफ है उनको सैलरी देने के लिए सक्षम नहीं रह गए। गवर्नमेंट ने किसी भी प्रकार से कोई रिलीफ मेजर अनाउंस नहीं किया, कोई स्टिमुलस पैकेज नहीं दिया, 1 पैसे का
बेनिफिट नहीं दिया या वेवर नहीं दिया और सिर्फ बंद रखना, और कब जब केसेस एकदम ज़ीरो के वर्चुअल ज़ीरो पर है तब बंद रखने का कोई औचित्य नहीं रहता है। सबको पूरा समय दिया जाए काम करने का, और वो अपनी क्या बोलते हैं उसको अपने स्वाभिमान से और अपने इससे ये परिस्थिति से जूझ सकते हैं, लेकिन उनको मौका मिलना चाहिए। एनवीसीसी को कहीं न कहीं दूर रखा गया है, ऐसी चर्चा है नागपुर में, और एनवीसीसी के सिर्फ कुछ लोग ही दिखाई दे रहे हैं, ऐसी भी चर्चा है। एक मिनट, ऐसी चर्चा गलत है। मैं एनवीसीसी का खुद पास्ट प्रेसिडेंट हूँ, एनवीसीसी के सीनियर वाइस प्रेसिडेंट यहाँ पर है, और एनवीसीसी पूरे तरीके से समर्थन में है। कहीं ऐसी कोई बात नहीं है कि एनवीसीसी नहीं है। एनवीसीसी हमारे साथ पहले भी था और आज भी है। देख सकते हैं कि आप किस तरह से जो व्यापारियों का जिस तरह से आंदोलन हो रहा है, कहीं न कहीं एनवीसीसी ने जिस तरह से जो अध्यक्ष है उन्होंने जो वीडियो जो जारी किया था उसके बाद में ये सारा आंदोलन हो रहा है। और कहीं ना कहीं देखा जाएगा तो व्यापारियों की मांग है कि नागपुर का कोरोना रेट, पॉजिटिव रेट जो कम है उसके बल पर नागपुर में व्यापार करने की खुली छूट दी जाए। कैमरा पर्सन राजेश जंगीटवार के साथ मुकेश एडाव, बीकेबी न्यूज़, नागपुर। सोमवारी नागपूर येथील संविधान चौकात युवक काँग्रेसद्वारा वाढत्या महागाई विरुद्ध हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। या दरम्यान पूर्व राज्यमंत्री राजेंद्र मोळक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी केंद्र शासनाला वाढत्या महागाईसाठी जबाबदार ठरवलं। संदीप देशपांडे जी संघर्ष हमारा नारा है, जो कलम के टक्कर में संघर्ष हमारा है, पलटी झड़के जिंदाबाद, पलटी झड़के जिंदाबाद, झड़के आगे बढ़ो, हम तुम्हारे बीच में किसान जो रामनगर सभा के उम्मीदवार हैं यहाँ पर उपस्थित हैं, मैं अनुरोध करूंगा सजग होने से। या हल्लाबोल आंदोलनात सिलेंडरच्या आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा विरोध मोठमोठ्याने नारे देत करण्यात आला। युवक काँग्रेसच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढती महागाई आणि इतर अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये होतं आहे, आणि या अनुषंगाने राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्येही मोठ्या स्वरूपात संपूर्ण तालुक्यातून आणि शहरातल्या विविध वार्डातून तरुण मंडळी एकत्रित झालेली आहे, आणि आंदोलनाचा हा पवित्रा हाती घेत असताना आपल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, महागाई वाढण्याचं मूळ कारण हे आहे की पेट्रोल डिझेलचे दर आपण जर पाहिले तर ते आज 100च्या वरती चालले गेलेले आहेत। एका बाजूला आपल्या सर्व लोकांना आठवतं की ज्यावेळेस क्रूड ऑइलचे रेटवरती संपूर्ण ह्या गोष्टी ठरत असतात, आणि क्रूड ऑइलचा रेट आज कमी असताना, प्रति बॅरल जो रेट आहे तो कमी असताना आज पेट्रोलचा आणि डिझेलचा रेट हा अति जास्त करून ठेवलेला आहे। आणि काय होतं की आपल्या इथली जी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे ती संपूर्णतः ट्रान्सपोर्टवरती आधारित आहे, आणि ट्रान्सपोर्टमध्ये जेव्हा डिझेल आणि पेट्रोलचा रेट वाढतो त्याचा थेट फटका हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरती पोचत असतो, आणि शेवटी सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरती पोचल्यानंतर जे छोटे दुकानदार असतील या इतर जे स्टॉकिस्ट असतील या जे होलसेल मार्केट असेल त्यांच्या ह्या ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढल्यामुळे महागाई वाढत असते। म्हणून केंद्र शासनाची ही जबाबदारी असते की ह्या सर्व गोष्टीला संतुलित पद्धतीने ठेवण्याची गरज असते, जेणेकरून छोट्या माणसाला त्याचा त्रास व्हायला पाहिजे नाही, छोट्या तबक्याला त्याचा त्रास व्हायला पाहिजे नाही। पण आपण पाहिलं असेल की मागल्या 6-7 वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी केंद्रामधली सरकार आहे ती असंवेदनशील सरकार आहे। सामान्य माणसाला बसत असणाऱ्या फटक्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे। तुम्ही पाहिलं असेल करोनाचा कार्यकाळ ज्या पद्धतीने सेकंड वेव्ह गेली, त्या सेकंड वेव्हमध्ये आज जी मॉन्सून सेशन झालं त्याच्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातला सदस्य म्हणतो की ऑक्सिजनमुळे कोणीच मेला नाही। म्हणजे तुम्ही असंवेदनशीलता पहा ह्या सरकारची किती आहे। एका बाजूला महागाई वाढत चाललेली आहे, करोनासारख्या महामारीला आटोक्यात आणू शकले नाही, आणि ज्यावेळेस मोठ्या स्वरूपात करोनाची महामारी होती त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष केंद्रित करू शकले नाही, आणि त्यामुळे शेतमालाला बरोबर भाव भेटत नाही आहे, शेतीकडे लक्ष नाही आहे। मोठ्या स्वरूपामध्ये पंजाबच्या बॉर्डरवरती आपल्या दिल्लीजवळ मागल्या 6 महिन्यापासून कास्तकार आंदोलन करत आहे,
परंतु कुठेही टस की मस ही सरकार होत नाही आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने सामान्य माणसाचा आवाज उठवणारा पक्ष आहे. आमचा जो तरुण वर्ग आहे, संपूर्ण देशामध्ये आज युवक काँग्रेस मोठ्या स्वरूपात या सर्व गोष्टींसाठी समोर आलेली आहे आणि येत्या 2 दिवसानंतर संसदेवरती पण युवक काँग्रेसचा मोठा मोर्चा जाऊन संसदेचा घेराव करण्याचं काम युवक काँग्रेस करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सातत्याने सामान्य लोकांची जी आवश्यकता असते, ज्या नागरी सुविधा असतात, त्या सर्व आवश्यकतांसाठी काँग्रेस ही नेहमी रस्त्यावर राहिलेली आहे आणि ह्याही पुढे राहणार आहे. राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कित्येक ठिकाणी पुरामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. या पूरपीडितांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली येथे पोहोचले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांच्या समस्या व मागण्या ऐकून घेतल्या. त्या अगोदर तात्पुरता निवारा म्हणून शाळेत स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. भिलवडी येथे पोहोचतात फोटो सेशन नंतर करा, मला आधी घटनेचा आढावा घेऊ द्या, असेही पत्रकारांना पवार उद्देशून म्हणाले. पाहणी झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सरळ नकार दिला. अजित पवार आता सांगलीमध्येच पत्रकारांशी बोलतील, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. गरीब परिस्थितीचा फायदा घेत व नोकरीचे आमिष दाखवून नांदेडवरून 2 व्यक्तींद्वारे एका वृद्ध अपंग व्यक्तीला बुलढाण्यात आणण्यात आले. त्या व्यक्तींनी आपली मौजमजाक पूर्ण करण्यासाठी वृद्ध व्यक्तीला भीक मागायला लावली. एवढंच नाही तर मारहाणही केली. मात्र काही समाजसुधारकांनी त्यांची या व्यक्तींपासून सुटका केली. ही गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील सय्यद असलम यांची. अशा बातम्या आपल्या कानावर कधीतरी पडल्याचं असतील की साध्या भोळ्या बेरोजगार लोकांना ज्यांना नोकरीची खरंच गरज असते त्यांना काही लोक नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गैरकाम करून घेतात. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा शहरात घडली आहे. नांदेडवरून 2 इसमांनी सय्यद असलम यांना पैशांचे आमिष दाखवून बुलढाणा शहरात आणून त्यांच्याकडून भीक मागून घेतली. सय्यद असलम हे मूळचे तमिळनाडूचे रहिवासी आहेत आणि दुर्दैवाने अपंग आहेत. असलम भीक मागून दिवसाचे 3 ते 4 हजार रुपये कमवून घ्यायचे आणि मग ते सगळे पैसे घेऊन दारू, अफीम, गांजा यासारखे अवैध सेवन करायचे. रविवारी संध्याकाळी संगम चौकात टोळीचे सदस्य असलमला मारहाण करत असता तेथील जमलेल्या नागरिकांनी असलम यांना वाचवले आणि त्यांच्या तावडीतून सोडवले. आता असलम यांना घरी जायचं आहे आणि त्यासाठी त्यांना सामाजिक संघटनांची आणि तेथील कार्यकर्त्यांची मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. मेरा नाम सैयद असलम है. मैं तमिलनाडु का रहने वाला हूँ भाई. मैं आंध्रा में कि 4 महीना हुआ, फिर वहाँ से थोड़ा काम के लिए मैं नांदेड़ को आया. नांदेड़ में एक औरत एक लड़का मिले मेरे को, बोले भाई रोज़ का 200 रुपये दे देते तुम्हारे, हमारे साथ चलो, बस्ती में मांग लेंगे, भीख मांग लेंगे, बस्ती में हम तुम्हारे घुमाएंगे, तुम्हारे खाना देंगे, रोज़ 200 रुपये देंगे बोल के मेरे को बुला के ले गए. मैं समझा बरसात के दिन है, मेरे को कुछ काम हो जाएगा ना भाई बोल के मैं आया भाई साथ में. यहाँ आने के बाद मेरे को पता चला बहुत जुल्म कर रहे हैं लोग. चादर फैला के भीख मांग रहे हैं और बस्ती में मेरे जैसे माजूर को 4 दिन से मेरे से रख के कमाए, रोज़ 3,000, 3,500, 4,000 रुपये कमा रहे हैं इन लोग. कमा के शाम हुआ तो जैसा डेरे पे आए वैसा 3 चीज़ की नशा कर रहे हैं. एक चरस है, एक गंजा है, एक दारू है. ये 3 चीज़ का भी वो लोग इस्तेमाल कर रहे हैं. मेरे भाया, मेरे बहना, मेरे माँ, ऐसे लोग बस्ती में एक्टिंग करके आते, लंगड़ा बन के आते, औरतें भी लंगड़ा बन के एक्टिंग करके आते और आदमी लोग लंगड़ों को बिठा के टहलते हुए आते. ऐसे लोगों को ज़िंदगी में कभी मदद मत करो, उन लोगों को खैरात मत दियो. उन लोगों को पूरे के पूरे वो लोग सही नहीं है, पूरा कोशिश ज़ात है, वो क्या है पता नहीं उन लोगों का. बहुत जुल्म करते हैं वो लोग. कभी ज़िंदगी में उन ऐसा आए तो उनको खैरात मत दियो. ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपूरनं आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला दिले. मात्र हे सर्व धावपटू घडले ते खडतर ट्रॅकवर. नागपुरात हा ट्रॅक व्हावा यासाठी अनेक स्तरातून पाठपुरावा करण्यात आला होता. याच पाठपुराव्याला रविवारी यश मिळालं.
नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या मैदानावर सिंथेटिक ट्रॅकचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी पार पडलं। यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते। अनेक वर्षांपासून नागपुरात सिंथेटिक ट्रॅक नव्हता, त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेत टिकण्यासाठी दुप्पट सराव करावा लागत होता। मात्र मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली सिंथेटिक ट्रॅकची मागणी आता पूर्ण झाली आहे। या सिंथेटिक ट्रॅकचं काम सुरू करण्यात आलं असून त्यासाठी जवळपास 8 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। या ट्रॅकमुळे नागपुरातील खेळाडूंना नक्की फायदा होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले। ट्रॅकचं निर्माण करतोय 8 कोटी रुपये खर्च करून, आणि नक्कीच हा नागपूरच्या खेळाडूंना अतिशय उपयोगाचा होईल। याबद्दल मी नागपूर विद्यापीठाचं व्हाईस चान्सलर चौधरी डॉक्टर दुदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। तसा हा जो रोड आहे युनिव्हर्सिटीचा आता महत्त्वाचा आहे, कारण येत्या 15 दिवसातच मी नागपूर विद्यापीठापासून तर RTO पर्यंत एक मोठा उड्डाण पूल मंजूर केलेला आहे आणि त्याच्याही कामाला सुरुवात होईल। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपूर। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे। रविवारी नागपूर महानगरपालिकेद्वारा तृतीयपंथी गटासाठी विशेष लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला मोठ्या संख्येने तृतीयपंथांनी हजेरी लावत लसीकरणाचा फायदा घेतला। नागपुरात रविवारी महानगरपालिका आणि किन्नर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांसाठी कोरोना लसीकरणाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे सध्या सर्वत्र कोरोनावरील लसीचा तुटवडा भासत आहे। याला तृतीयपंथीही अपवाद नव्हते, त्यामुळेच त्यांची हीच अडचण लक्षात घेता मनपा व किन्नर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने हा उपक्रम खास त्यांच्यासाठी आयोजित केला होता। आपको यही कहना चाहती हूँ कि जो अभी कोविड-19 की महामारी चल रही है, तो इसके चलते अपने जिस्म की अपने आप की सुरक्षा के लिए, अपनी सेफ्टी के लिए वैक्सीन्स ले। ये जो वैक्सीन्स है तो ये अपने ही लिए है और ये महामारी को बढ़ने से रोके। मैं मेरे किन्नर भाइयों से भी और सब बहनों से भाइयों से ये निवेदन करती हूँ कि आप ये कोविड-19 की वैक्सीन्स ले और आप सेफ रहे। धन्यवाद। सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी भारतासारख्या एवढी जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांसाठी फ्रीमध्ये वॅक्सिनेशन आयोजित केलेलं आहे आणि याचा लाभ तृतीय पंथांनी देखील घ्यावा असं मी त्यांना आवाहन करते। आपल्या समाजामध्ये हा देखील तृतीय पंथ हा देखील एक बहुतांश लोकसंख्या असलेला भाग आहे आणि जर आपल्याला आपल्या देशातून कोरोनाला जर भारताला कोरोना मुक्त करायचं असेल तर यांचं देखील वॅक्सिनेशन लसीकरण होणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी या समुदायाला देखील सांगते की त्यांनी देखील समोर यावं, लसीकरण करून घ्यावं आणि आपल्या भारताला कोरोना मुक्त करण्यासाठी मदत करावी। नमस्कार, मी राणी ढवळे, मी किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची अध्यक्ष आहे आणि आज जे आमच्या तृतीयपंथीयांसाठी लसीकरण उपलब्ध करून दिलं मनपाचे आयुक्त श्री रामजी जोशी सर, आमच्या पूर्व नागपूरच्या नगरसेविका व नागपूर शहराच्या उपमहापौर मनीषाताई धावडे आणि लोककल्याण समितीचे गौरवजी जाजू आणि श्रद्धाताई जोशी आणि वैद्यकीय आघाडीचे आमचे चरडे सर आणि तसेच पूर्व नगरसेवक हितेशजी जोशी
यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्हाला लसीकरण उपलब्ध करून दिलं, त्याकरिता मी सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यांना एक आव्हान करते आमच्या किन्नर समाजातर्फे की लसीकरण हे झालंच पाहिजे सगळ्यांचं आणि होणं खूप आवश्यक आहे. टोचाल तर वाचाल हे एक हे चालू आहे, त्याला काय म्हणेल मन चालू आहे. टोचाल तर वाचाल ही लस सगळ्यांनी अत्यंत आवश्यक आहे घेणे आणि ही घेतलीच पाहिजे. सगळ्यांचे मनापासून खूप खूप हा एक गैरसमज आणि गैरमॅसेज भरपूर लोकांमध्ये फैलवला आहे की वॅक्सिनेशन घेईल तर त्यांना ताप येणार, कोणाचे हातपाय सुजणार, कोणाच्या अंगाला पैसे चिपकणार, हे सगळं मनात जे डाऊट आहे तो क्लिअर करावा आणि असं काही कोणत्या प्रकारचं कोणतंही असं म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. मी स्वतःच आता लस घेतली आणि मला असं कोणत्याही प्रकारचं काही वाटलं नाही. साधारणतः जसं आपण TTचं इंजेक्शन घेतो त्याच प्रकारे हे कोविडशिल्डची लस आहे, ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. यावेळी शिबिराला उपस्थित तृतीयपंथीयांनी आपले मत व्यक्त करत सांगितले की शासनाने तृतीयपंथी गटासाठी आधार कार्डची अनिवार्यता न केल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने त्यांना या शिबिराचा लाभ घेता आला. या शिबिराला उपमहापौर मनीषा धावडे यांची खास उपस्थिती होती. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत कौशल्यनगरमध्ये स्वयंदीप याची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपी शक्तिमानने सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. स्वयंदीप याच्या मित्रांकडून शक्तिमान उर्फ शिवम याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता, परंतु त्याचा जीव वाचल्याने त्याला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागपूरच्या कौशल्यनगरमध्ये घडलेल्या घटनेत दोन्ही मृतांमध्ये जुनी वैर असल्याचे सांगितले जात आहे, ज्याच्यामुळे पहिले शक्तिमानने 6 इतर लोकांसोबत मिळून स्वयंदीप याची हत्या केली, तर त्याचा बदला घेत दुसऱ्याच दिवशी स्वयंदीपच्या मित्रांनी मुख्य आरोपी शक्तिमान याला दगडाने ठेचून मारले व त्याला मेलेला समजून तेथून पळून गेले. मात्र तो जिवंत असून त्याला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्याने रुग्णालयातच दम तोडला. अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नैसर्गिक आपत्ती निवारण कार्याचा आढावा घेतला. ठाकूर यांनी गत 2 दिवसात जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. याच आणि अशा इतर पद्धतीचं शेतीचं नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी, तसेच अतिवृष्टी बाधित गावांमध्ये पंचनामे सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पाटील यांच्या पिंपराळे येथील घरावर हा हल्ला झाला असून सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नसून ते आता पोलीस निरीक्षणात आहेत. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 25 जुलै रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाटील सुदैवाने बचावले. रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. रविवारी दुपारी 2 गटात क्रिकेट खेळण्याच्या वादाची बाब पोलीस ठाण्यात पोहोचली असताच त्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील तेथे हजर होते. पाटील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना एका गटाला राग आल्यास त्यांनी पाटील यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. ही घटना पिंपराळा येथील त्यांच्या घरात घडली असून कोणालाही दुखापत न झाल्याचे सांगितले जात आहे. जळगाव शहरामध्ये अंदाजे 9:30 रात्रीच्या सुमारास रामानगर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपराळा परिसरामध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घरासमोर आणि त्याच्यापूर्वी सोमानी मार्केट स्टॉल या ठिकाणी काही इसमांनी त्यांना अडवून आणि नंतर पाठलाग करून त्यांच्यावर फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे. त्यांची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल करण्याचं काम चालू आहे. जी इतर माहिती या घटनेसंदर्भात सांगितली त्यानुसार दुपारी 4-4:30च्या दरम्यान 2 गटांमध्ये, दोन्ही राजपूत समाजाचे त्यामध्ये इन्वॉल्ड असलेले गट आहेत, यांचा क्रिकेट खेळण्यावरनं वाद झाला होता. त्या वादाचा विषय पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर एकमेकांवर क्रॉस NC दाखल करण्याचं काम चालू होतं आणि हे उपमहापौर यांनी हे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तो वाद मिटवण्याचा, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातून त्याबद्दल काही लोकांना नाराजी होती त्यातील एका गटाला आणि त्यातून त्यांनी
ही घटना केल्याबाबतची माहिती जे फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक आहेत ते सांगत आहेत. तर या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या घटनेचा सखोल तपास, सखोल चौकशी निश्चितपणे करून यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यामध्ये दोषी असलेल्या लोकांना आम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची ताब्यात घेतलं कोणाला नाही. पोलीस स्टेशनची तसेच आमच्या LCBची पथके जी आहे ती आम्ही रवाना केलेली आहे आणि या संदर्भात या घटनेला निश्चितपणे गांभीर्याने घेऊन पुढील कारवाई करतात. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे सोमवारी कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी व किसान संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाद्वारे केली. केंद्र सरकारचे कृषी विधायक शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत असे आरोप करत हे आंदोलन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे सोमवारी कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी व किसान संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाद्वारे केली. केंद्र सरकारचे कृषी विधायक शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत असे आरोप करत हे आंदोलन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. 26 जुलै आज दिल्लीच्या आंदोलनाला 8 महिने होत आहेत. ते आंदोलन आता गावागावापर्यंत पोहोचले, पार्लमेंटच्या समोर पोहोचलेलं आहे. अद्याप त्याची दखल सरकारने घेतली नाही. सरकारने त्यांच्याशी बोलणी सुरू करावी याकरता अमरावतीकर जनतेच्या वतीनं आम्ही त्या आंदोलनाला समर्थन करत आहोत. स्वामीनाथन आयोग 2 दशकापूर्वी संसदेच्या पटलावर आलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी शेतमालाला सरकार भाव देण्यास बांधील नाही अशी भूमिका घेत त्याला कायद्याचं रूप सरकारने दिलेलं आहे. यामुळं शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतीलच. भूमिहीनांची शेती, छोट्या शेतकऱ्यांची शेती शेतकऱ्यांकडे राहावी असं या सर्व देशातल्या लोकांना वाटतंय. असं असताना देखील ती शेती त्यांच्यापासून निघून कंपन्यांच्या दिशेनं कशी जाईल अशा पद्धतीचा कराराचा कायदा सरकारने आणलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांपासून जमिनी निघून कंपनीकडे त्याचं केंद्रीकरण होईल आणि हा संपूर्ण. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.